आणि जसं मी मित्रांनो कॉलेज सोडलेलं का तर कोणी पण जवळचा असो लांबचा असो ते असं जज करण्याची भावना होती, काहीच नाही करू शकत, हे हरलंच जवळपास असं होतं. म्हणजे लोक पण असं ताण देतात. आणि मी खूप साऱ्यांना बघितलेलं आहे की काही मुलं जे असतात ती लई खचणारे असतात मित्रांनो. ती आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल पण उचलतात एवढ्याशा गोष्टीमुळं. पण ते सगळं कोणी केलं नाही पाहिजे. काय आहे मित्रांनो, एकदा जीवन आहे आपल्याला जगून घ्यायचं. आता फेल झालो म्हणजे परीक्षेत नापास झाले लगेच आपल्या आत्महत्या का, कारण घरातले काय विचार करते. मित्रांनो अशी वेळ आहे का कुणाचा विचार नसतो करायचा, आपण आहे पूर्ण आपल्या मनाचा विचार करायचा. आत्महत्या हा कधीच पर्याय नाही आपल्याला. आपल्याला आयुष्य जगण्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो. काही काही लोक आत्महत्या करतात, त्यांचं आयुष्य संपून घेतात छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांवरनं. घरातल्यांचं डिप्रेशन आहे, कर्ज आहे त्यांच्यावरती, कॉलेज शाळेत फेल झाले, नापास झाले लगेच, काही हे आहे का मित्रांनो. थोडेसे कोणासंग वाद झाले ते काही हां, त्यांना जीवनात त्यांचे धोके मिळाले लगेच आत्महत्या, म्हणजे हे जे आहेत मित्रांनो पर्याय नाही आहे. आपण परत एकदा आपल्या जीवनात कमबॅक केला पाहिजे. आणि मी म्हणजे असे काही निर्णय घेतलेले की मी पहिले मी ठरवलेलं मित्रांनो स्टार्टिंगलाच की माझी जी काय यूट्यूब इन्कम होणार का या वर्षामध्ये ती मी डोनेट करून टाकणार. रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो खरं तर ब्लॉग तर नाही म्हणता यायचं आपल्याला, म्हणजे असंच एक संवाद साधण्यासाठी मित्रांनो मी व्हिडिओ बनवलेली आहे आत्ताचे. आणि मागील जवळपास मित्रांनो 1.5 ते 2 महिन्यापासून मी एक पण व्हिडिओ अपलोड नाही केलेली चॅनलवरती. कारण त्याचं पण काही कारण आहे. म्हणजे पहिलं तर मित्रांनो मी कॉलेज ड्रॉप आउट केलेलं माझं. म्हणजे कॉलेजला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो आणि ते आपल्याला काही जमलं नाही मित्रांनो. मेकॅनिकल डिप्लोमा करत होतो मित्रांनो मी, पण मी कॉलेज ड्रॉप आउट केलं. आणि मी कॉलेज करता करताच कॉन्टेंट क्रिएशन पण सुरू केलं. आणि खरं तर आपल्याला काय असं चांगला रिस्पॉन्स नाही मिळालेला. मी 100 दिवस मित्रांनो रेग्युलर ब्लॉगिंग केली आणि त्याच्यानंतर माझा 2 महिन्याचा गॅप पडला. हां, पण आपल्याला काहीच मित्रांनो चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला, कारण त्याच्यात आपली पण चुकी आहे. मी अल्गोरिदम स्टडी नव्हतं केलं यूट्यूबचं मित्रांनो, म्हणून ते सगळं झालेलं. म्हणजे मित्रांनो खरं सांगू का, मला मी व्हिडिओज रेग्युलर अपलोड करायचो. मी एक कॉन्टेंट जो होता का माझा त्या टाईपचा अपलोड नव्हतो करत चांगला. माझी जी हायेस्ट जी व्हिडिओ आहे का तिला काहीतरी 960 व्ह्यूज आलेले आहेत आत्ता मित्रांनो. ते घोडी चावली असते मित्रांनो, ती वाली व्हिडिओ आहे, तिला 960 व्ह्यूज आहेत आत्ता आपल्याला. आणि सबस्क्रायबर मित्रांनो मी मागील 100 दिवस म्हणजे तसे आता जास्त दिवस झाले, कारण 1-1.5-2 महिने काहीतरी मी व्हिडिओ अपलोड नाही केलेली मागील. म्हणजे 100 दिवस मी व्हिडिओ अपलोड करत होता मला कंटिन्युअसली. मला फक्त 11 सबस्क्रायबर्स मिळालेले मित्रांनो. 11 मधले पण 6 ते 7 सबस्क्रायबर्स आहेत का ते मीच गोळा केलेले. आणि वरचे 1-2 सबस्क्रायबर्स माझे दुसरं मी लाईट येईल. पण जाऊ दे, म्हणजे मित्रांनो आपण कनेक्ट नाही होऊ शकलो मित्रांनो आवड्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी आता व्हिडिओ बनवतोय खरं तर मित्रांनो. आणि मी कॉलेजचं जे बोललो का, मी PCPमध्ये PCCU म्हणजे मित्रांनो PCCU युनिव्हर्सिटी आहे का तिथं डिप्लोमा करत होतो मित्रांनो पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. तिथं मी पहिल्याच मित्रांनो लेट ॲडमिशन होतो आणि त्याच्यात पण मी खूप सारे किस्से ते केले तिथं. पण कसं आहे की आपल्याला जुळलं नाही मित्रांनो आपल्याला इंजिनिअरिंग डिप्लोमा, म्हणून मी ड्रॉप आउट घेतला. मी ड्रॉप घेतला कॉलेजपासून. मी 12thनी एक्सटर्नलनी ॲडमिशन घेतला तेव्हा मित्रांनो लाईट पण केली आत्ता. जाऊ दे आता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी माझ्या मामाची इथं आलतो. तसं मी ड्रॉप घेतला का 1-1.5 महिना मी घरीच होतो जवळपास. पण नंतर मी मामाकडे आलो. आणि मित्रांनो एक खरी गोष्ट सांगायची का, जेव्हा तुम्ही असं काही सोडून जाता का अधूनमधूनच लोक आहेत का तुम्हाला जज करायला लागतात. असं समजतात की तुम्ही म्हणजे हरलेत तुमच्या जीवनामध्ये. पण तसं काय नसतं मित्रांनो, ते आपल्या आपल्या मनावर असते. लोक काय बोलतातच, ते शेवटी जे हे असते का ते आपल्यावरच असतं मित्रांनो. आपण हरत नाही कधी. आता मी जसं म्हणजे डिप्लोमा सोडला त्याच्यानंतर बसून लोक म्हणजे असं ते आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो का तो पूर्ण चेंज होतो. म्हणजे लोक समजते तुम्ही हरले तुमच्या जीवनात असं समजायला लागतात लोक. पण शेवटी मित्रांनो तसं काहीच नसतं. आणि त्या सगळ्या गोष्टी जाऊ दे. आणि हेच कारण होते मित्रांनो. त्याच्यात माझा 1-2 दिवस ड्रॉप आला आणि मध्ये आधी माझ्या लाईफमध्ये अजून खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवताच नाही आल्या. मी जसा गॅप घेतला त्याच्या मी 10-15 दिवसानंतरच म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओज टाकण्यापासून गॅप घेतला. त्याच्यानंतर हे आपलं व्हिडिओज बनवायला लागलेलो परत. 2-3 व्हिडिओज मी बनवलेलं पण मित्रांनो ब्लॉग. पण काही सिच्युएशन असे होतं ते म्हणजे ताण येतो मित्रांनो, डिप्रेशनमध्ये जातो. मी तर काही डिप्रेशनमध्ये नाही गेलो, पण थोडंफार टेन्शन असायचं. त्या सगळ्या गडबडीत मित्रांनो मी व्हिडिओ अपलोडच नाही केले एक पण. म्हणून आपल्या चॅनलवर व्हिडिओज नाही. ते ब्लॉग मी बनवलेले का, ते जे ब्लॉग बनवले होते ते पण मी शेवटी डिलीट करून टाकले सगळे.
सगळे म्हणजे काय 2-3च ब्लॉग होते ते, मग जाऊ दे त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आता. आणि मी माझा जो पहिला ब्लॉग होता का मित्रांनो, तो लक्ष्मीपूजनला बनवलेला, मला अजून पण आठवतोय. दिवाळीचा ब्लॉग होता मित्रांनो. तो जो होता तिसरा ब्लॉग होता आपल्या चॅनलवरचा अपलोडेड, म्हणजे आठवत नाही. हा बहुतेक तिसराच ब्लॉग होता. ती पण माझ्याकडनं फुटेज डिलीट झाली तिची. ते उगाच म्हणजे सिक्युअर फोल्डर्सला मी ठेवलेली, ते उगाच मला नंतर पासवर्ड आठवला म्हणून मी ते हे केलं, डाउनलोड केलं. ते आपलं व्हिडिओ जेव्हा सिक्युअर फोल्डरमधनं परत रिस्टोर केलं कशा तरी. पण ते सगळं जाऊ द्या आता. आपल्या ज्या पहिल्या व्लॉगला पण काय मित्रांनो खूप असं रिस्पॉन्स नाही मिळाला चांगला यावेळेस. आणि याच्या अगोदर पण मित्रांनो मी आहे का मागील 3 वर्षापासून कॉन्टेंट क्रिएशनमध्ये थोडंफार असं ट्राय करत राहतो. याच्या अगोदर देखील माझे 2 यूट्यूब चॅनल राहिलेले. त्याच्यातनं एक जो होता का तो दोन्ही पण एक्सपेरिमेंटल होते. आणि त्याच्यातनं अजून एक चॅनलचे ॲक्सेस आहे माझ्याकडे, म्हणजे व्हिडिओज आणते. पण एक चॅनलचे मी सगळ्या व्हिडिओज आणते डिलीट केलेले, म्हणतो आपल्याकडे 0 ॲक्सेस आहे. आणि त्या चॅनलला व्हिडिओ खरंच लय भारी होते मित्रांनो, पण तेव्हा मी बारीक पण होतो म्हणून. पण ते सगळं जाऊ. आता अजून एक चॅनल जो आहे का आपला महाराष्ट्रीयन बिस्ट म्हणून त्याचं नाव आहे. त्या चॅनलवरती व्हिडिओज तर नाही, कारण मी ते सगळ्या प्रायव्हेट करून ठेवलेल्या आहेत. पण त्या पण आपण कधीतरी हे करू, पब्लिक करू त्या व्हिडिओज पण आता मेन आपला जो मुद्दा आहे का तो व्हिडिओज नव्हत्यात, म्हणून मी ही व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो आता. आणि ते जे बोललो ना मी व्हिडिओज नाही आहेत, त्याचं कारण तेच आहे की म्हणजे थोडंसं असं म्हणजे ताण येतो, डिप्रेशनमध्ये होतो म्हणजे थोडंफार त्या गोष्टीमुळे व्हिडिओज नव्हते आपल्या. आणि जसं मी मित्रांनो कॉलेज सोडलेलं का तेव्हा कोणी पण जवळचा असो लांबचा असो ते असं जज करण्याची भावना होती, काहीच नाही करू शकत, हे हरलंच जवळपास असं होतं. म्हणजे लोक पण असं ताण देतात. आणि मी खूप साऱ्यांना बघितलेलं आहे की काही मुलं जी असतात ती लई खसणारे असतात मित्रांनो. ती आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल पण उचलतात एवढ्याशा गोष्टीमुळं. पण ते सगळं कोणी केलं नाही पाहिजे. काय आहे मित्रांनो, एकदा जीवन आहे आपल्याला जगून घ्यायचं. आता फेल झालो म्हणजे परीक्षेत नापास झाले लगेच आपल्या आत्महत्या ते का, कारण घरातले काय विचार करते. मित्रांनो अशी वेळ आहे का कुणाचाच विचार नसतो करायचा, आपण आहे पूर्ण आपल्या मनाचा विचार करायचा. आत्महत्या आहे हा कधीच पर्याय नाही आपल्याला. आपल्याला आयुष्य जगण्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो. काही लोक आत्महत्या करतात, त्यांचं आयुष्य संपून घेतात छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांवरनं. घरातल्यांचं डिप्रेशन आहे, कर्ज आहे त्यांच्यावरती, कॉलेज शाळेत फेल झाले, नापास झाल्यावर लगेच हे आहे का मित्रांनो. थोडेसे कोणासंग वाद झालते काही, त्यांना जीवनात त्यांचे धोके मिळाले लगेच आत्महत्या. पण हे जे आहेत का मित्रांनो पर्याय नाही आहे. आपण परत एकदा आपल्या जीवनात कमबॅक केला पाहिजे. मी तर काय मित्रांनो माझ्या प्राईममध्येच नाही आलेलो कमबॅक करायला, पण एक दिवस येणार मित्रांनो नक्की प्राईममध्ये. पण जाऊ दे चला. आता जे आपल्याला व्लॉग्स ते होते का आपले, त्यात आम्ही रेग्युलर तर नाही पोस्ट करणार, कारण चांगले जे सिच्युएशनचे ब्लॉग असतात चांगले तेच मी अपलोड करत जाणार. मी कधीतरी आता ब्लॉगिंग करत जाणार आहे मित्रांनो. आणि मी म्हणजे असे काही निर्णय घेतलेले की मी ठरवलेलं मित्रांनो स्टार्टिंगलाच की माझी जी काय यूट्यूब इन्कम होणार का या वर्षामध्ये ती मी डोनेट करून टाकणार. म्हणजे डोनेट म्हणजे असं मी स्वतःहूनच त्या गोष्टींनी काहीतरी कामं करणार, म्हणजे डोनेट न करता मी स्वतःहूनच ती डोनेटच करणार. म्हणजे पण एखाद्या संस्थेला न देण्याच्या ऐवजी मी स्वतःहून त्या इन्कमने काहीतरी लोकांची मदत करणार. पण मला तर नाही वाटत की मी या वर्षात इन्कम करू शकन. पण जाऊ दे मित्र, पण त्या पण वर्षी आहे का यूट्यूबची अर्निंग करणार का त्याच्यातला मी काही पर्सेंट तरी मी डोनेट करणार आणि अख्खी पण करणार यावेळी. आणि पण ते तेव्हा पुढं बघू आपण पहिल्या वर्षाची, तेव्हा पण आपण अर्निंग चालू करू. पण मला असं वाटतं या वर्षी नाही होणार, पण होऊ पण शकतं मित्रांनो, काय सांगू नाही शकत आपण. पण जाऊ दे त्या सगळ्या गोष्टी आता. आणि मित्रांनो माझ्या लाईफमध्ये जर स्वतःच्या जर सांगू का माझा अनुभव की मी कॉलेज सोडलं तर कसं झालं. पहिलं तर सगळी नावं ठेवायची ते तर होतंच. आणि परत लोक असं समजायची हे काय कामाचंच नाही मित्रांनो, हे नाही असंच होतं. हा बघा वारेंदार वाजलं बरं का, मी टचकलो पण ते जाऊ दे. मला वाटलं कोणतरी आले गॅस. पहिलं जास्त सगळ्यांना वाटतं की काहीच कामच नाही राहिलेलं. आणि दुसरं म्हणजे लोक जे तुमच्याकडे हे असते का गरज जी असते तुमच्याकडं तोपर्यंत जास्त लोक तुमच्यासाठी कामाची तवर जातं तुमच्याकडे पैसे आहेत. जेव्हा तुमच्याकडचे पैसे संपले का तेव्हा लोक काय तुमच्याकडे हे नाही करत. आणि मी माझ्या पर्सनल अनुभवातून सांगतोय मित्रांनो. पण जाऊ दे आता त्या सगळ्या गोष्टी. आणि जवळ जे राहतं एखादा अर्धच मित्र राहतो मित्रांनो शेवटी आपल्याजवळ.
पण त्या सगळ्या गोष्टी आता जाऊ दे. लाईट आली मित्रांनो, आता परत चांगलंच आहे. निम्म्या व्हिडिओमध्ये अंधारच आहे आपलं, पण आता म्हणजे लाईट आली ते चांगलंच आहे. आणि मित्रांनो सोबतच आता जे आपलं कंटेंट क्रिएशनचं मी बोललो मी रेग्युलर नाही करू शकत आता, पण कारण रेग्युलर मित्रांनो मी ब्लॉग पोस्ट करायचो, अपलोड करायचो, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स नव्हता मिळत मला. आणि ते रिस्पॉन्स नव्हता मिळत म्हणून ते फायदा कामाचं नव्हतं मित्रांनो. फक्त ते रोज व्हिडिओ अपलोड करणं, त्याच्यापेक्षा मी चांगले चांगले सिच्युएशनचे जे व्हिडिओज आहेत त्याचं अपलोड करत जाणार. आणि जर मला जमलंच तर रेग्युलर पण पहिल्यासारखं सुरू करणार. चला आता बघू पुढं काय होतं आणि काही नाही ते. पण चला आता आपण हे व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. मी आता हे व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो. आता एंडिंग पण नीट करता येणे झालेली आहे मला, एवढे दिवस झाले. चला मी आता हे व्हिडिओ इथंच थांबवतो. पण भेटूया उद्या का नवीन ब्लॉगमध्ये. उद्या तर नाही पण लवकरच भेटूया उद्या का नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत जय हिंद जय भारत. बघा मोबाईल पण पडला होता.